पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची थर्ड लिस्ट लागली आहे आणि मी तुम्हाला वारंवार सांगत आलो होतो की 19 मेला सोमवारीच पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची थर्ड लिस्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे 5 वाजता नंतर। आणि 5 वाजता जे विद्यार्थी मित्रांनो हे लिस्ट लागले तर तुम्ही बघू शकता कट ऑफ किती गेला आहे। तर पहा अहिल्यानगर डिव्हिजन आहे, तर अहिल्यानगर डिव्हिजनचा जो कट ऑफ गेला एसटी कॅटेगरीचा 90 गेलेला आहे। त्याचबरोबर जे युआर कॅटेगरीचा 95 96, एससी कॅटेगरी 94 पर्यंत गेलेला आहे। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचा 95 पर्यंत गेला आहे। पीडब्ल्यूसीचा जो कट हा 93 पर्यंत गेलेला आहे। त्यानंतरचा जे डिव्हिजन आहे अकोला डिव्हिजन आहे, तर अकोला डिव्हिजनचा जो कट ऑफ गेला या ठिकाणी तर तुम्ही बघू शकता ओबीसी कॅटेगरीचा 95 गेला, युआर कॅटेगरीचा 95 पर्यंत गेला आहे। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरी 95 गेला आणि एससी कॅटेगरीचा 95 गेला आहे। एसटी कॅटेगरीचा फक्त 91 पर्यंत कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतरचा जे डिव्हिजन आहे अमरावती डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजनचा तुम्ही बघू शकता या ठिकाणी, तर बघू शकता या ठिकाणी तुम्ही ओबीसी कॅटेगरीचा 95, युआर कॅटेगरी 95, पीडब्ल्यूडीएचा 89, एससी कॅटेगरी 95, युआर कॅटेगरी 95, एससी कॅटेगरी 95, सर्व कॅटेगरीचा 95 पर्यंत गेला। छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजनचा जर आपण पाहिलं तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी, तर युआर कॅटेगरीचा 95 96 पर्यंत गेलेला आहे, एसटी कॅटेगरीचा 91 गेला आहे। त्याचबरोबर बघू शकता तुम्ही ओबीसी कॅटेगरीचा 96 गेलेला आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 96 गेलेला आहे, एवढा या ठिकाणी गेला। एसटी कॅटेगरीचा 92 पर्यंत गेला आहे। त्यानंतर बारामती डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजनचा युआर कॅटेगरीचा 94 गेला आहे, 93 गेला आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 92 गेला आहे, त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचा 93 गेला आहे आणि एससी कॅटेगरीचा 92 पर्यंत गेलेला आहे। बीड डिव्हिजन तुम्ही बघू शकता, बीड डिव्हिजनचा जो कडाप या ठिकाणी गेला आहे युआर कॅटेगरीचा बघू शकता तुम्ही या ठिकाणी 97 पर्यंत गेला आहे। त्यानंतर ओबीसी कॅटेगरी 97 गेलेला आहे। त्यानंतर भुसावळ डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजनचा जो कडाप आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 93, ओबीसी कॅटेगरी 95, युआर कॅटेगरी 93 गेलेला आहे। त्यानंतर बुलढाणा डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजनचा जो कडाप आहे तर बघू शकता तुम्ही एससी कॅटेगरीचा 94, युआर कॅटेगरी 95, ओबीसी कॅटेगरी 95, त्यानंतर एसटी कॅटेगरी 89 पर्यंत गेला आहे आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 95 पर्यंत गेलेला आहे। चंद्रपूर डिव्हिजन तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, तर चंद्रपूर डिव्हिजनचा जो ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कडाप आहे 93 गेला आहे, युआर कॅटेगरीचा फक्त 93 पर्यंत गेलेला आहे आणि ओबीसी कॅटेगरीचा 94 गेला आहे, एसटी कॅटेगरी 91 पर्यंत गेलेला आहे आणि युआर कॅटेगरी 93 पर्यंत या ठिकाणी गेलेला आहे। एसटी कॅटेगरी बघू शकता 91 पर्यंत, एससी कॅटेगरी 93 पर्यंत गेला आहे चंद्रपूर डिव्हिजन। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे धुळे डिव्हिजन आहे, तर धुळे युआर कॅटेगरीचा 94 गेला आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 93, युआर कॅटेगरीचा पण 93 गेलेला आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता धुळे डिव्हिजनचा, तर त्यानंतर आहे गोवा डिव्हिजन, गोवा डिव्हिजनचा जो कडाप गेला आहे एसटी कॅटेगरी 89 गेला आहे, पीडब्ल्यूडी बीचा जो कडाप हा 80वर गेला आहे। बघू शकता तुम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट असते, बघू शकता मी तुम्हाला दाखवला 80वर सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे गोवा डिव्हिजनला। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर बघू शकता तुम्ही ओबीसी कॅटेगरी 94 गेला आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 92 गेलेला आहे, एससी कॅटेगरी 91 पर्यंत या ठिकाणी गेला आहे जळगाव डिव्हिजन। त्यानंतर पीडब्ल्यूडी एचा जो कडाप हा 90 पर्यंत गेला आहे जळगाव डिव्हिजन, ओबीसी कॅटेगरीचा कडाप 94 पर्यंत गेलेला आहे। त्यानंतर एससी कॅटेगरीचा 91 गेला आहे, युआर कॅटेगरीचा 93 पर्यंत या ठिकाणी 94 पर्यंत कडाप गेला आहे। त्यानंतर कराड डिव्हिजन तुम्ही बघू शकता युआर कॅटेगरी 93, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 93 गेला आहे, एसटी कॅटेगरी 86 गेला आहे, पीडब्ल्यूडी बीचा 85 पर्यंत कडाप गेलेला आहे, एसटी कॅटेगरीचा फक्त 86वर कडाप या ठिकाणी गेला, बघू शकता किती कमी गेला आहे। त्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा तर पाहिला आपण 100 गेला आहे, युआर कॅटेगरीचा 93 पर्यंत गेलेला आहे। त्यानंतर कोल्हापूर डिव्हिजन आहे, युआर कॅटेगरीचा जो कडाप गेला हा 95 पर्यंत गेला आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 95 गेला, ओबीसी कॅटेगरी 95 गेला आहे। त्यानंतर बघू शकता ओबीसी कॅटेगरीत 95, ईडब्ल्यूएस 95 आणि एसटी कॅटेगरीचा 90 पर्यंत गेला आहे कोल्हापूर डिव्हिजन। त्यानंतर मालेगाव डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन युआर कॅटेगरीचा 93 गेला आहे, एससी कॅटेगरीचा 92 पर्यंत गेलेला आहे आणि ओबीसी कॅटेगरीचा 94 पर्यंत गेला आहे। त्यानंतर मुंबई सिटी नॉर्थ वेस्टचा जर पाहिला एससी 93 गेलेला आहे, युआर कॅटेगरी 94, पीडब्ल्यूडी बीचा जो कडाबा हा 85 पर्यंत गेला आहे। नागपूर मोपसूलला बघू शकता नागपूर मोपसूल पीडब्ल्यूडीचा 85 पर्यंत गेला, ओबीसी कॅटेगरीचा 94 गेला, युआर कॅटेगरीचा 94 गेला आहे। त्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 92 पर्यंत गेला, युआर कॅटेगरीचा 93 गेला नागपूर मोपसूल आणि पीडब्ल्यूडीसीचा 86 पर्यंत गेला आहे नागपूर मोपसूलचा, एससी कॅटेगरीचा 94 गेलेला आहे। त्यानंतर नांदेड डिव्हिजन आहे, नांदेड डिव्हिजनचा जो कडाप आहे तर बा एससी कॅटेगरीचा 95 पर्यंत गेला आहे, युआर कॅटेगरीचा 96 गेला आहे, पीडब्ल्यूडी बीचा जो कडाप हा 84 पर्यंत गेलेला आहे आणि ओबीसी कॅटेगरीचा 95 गेलेला आहे, त्याचबरोबर एससी कॅटेगरीचा 95 गेलेला आहे। त्यानंतर नाशिक डिव्हिजन आहे, नाशिक डिव्हिजनचा जो कडाप आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी
यू आर कॅटेगरी 94, EWS कॅटेगरी 93, SC कॅटेगरी 93, OBC कॅटेगरी 94, EWS कॅटेगरी 92 पर्यंत गेलेला आहे. त्यानंतरचा जे डिव्हिजन आहे नवी मुंबई डिव्हिजन आहे. PWD Cचा जो कडाप आहे 84 गेला आहे. UR कॅटेगरीचा कडाप 93 गेला आहे. OBC कॅटेगरीचा 94 गेला आहे. त्यानंतर UR कॅटेगरी बघू शकता 93 पर्यंत गेला आहे. उस्मानाबाद डिव्हिजन पहा SC कॅटेगरीचा 95 पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर OBC कॅटेगरीचा 96 पर्यंत गेला आहे. SC कॅटेगरीचा 96 गेला आहे. PWD बीचा जो कडाप हा 86 पर्यंत गेला आहे पालघर डिव्हिजनचा. ST कॅटेगरी बघू शकता 91 गेलेला आहे. OBC कॅटेगरी 92, UR कॅटेगरी 92 गेलेला आहे. त्यानंतर EWS कॅटेगरी 92 पर्यंत गेला आहे पालघर डिव्हिजन. त्यानंतर पंढरपूर डिव्हिजन आहे. OBC कॅटेगरी 94 गेला आहे. UR कॅटेगरी 94 गेला आहे. EWS कॅटेगरी 94 गेला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता परभणी डिव्हिजन आहे. SC कॅटेगरीचा 94 गेला आहे. UR कॅटेगरीचा 94-95 पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर OBC कॅटेगरीचा 96 गेलेला आहे. ST कॅटेगरीचा 92 गेलेला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता परभणी डिव्हिजनचा OBC कॅटेगरीचा 96 पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर पहा पुणे सिटी ईस्ट आहे. पुणे सिटी ईस्ट OBC कॅटेगरी 95, EWS कॅटेगरी 95, त्यानंतर UR कॅटेगरी 95 गेलेला आहे. पुणे सिटी ईस्ट EWS कॅटेगरी 95 पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर पुणे सिटी वेस्ट आहे. ST कॅटेगरीचा 91 गेला आहे. SC कॅटेगरी 94 गेला आहे. EWS कॅटेगरी 93, UR कॅटेगरी 94 पर्यंत गेला आहे. त्यानंतर रायगड डिव्हिजन आहे. रायगड डिव्हिजनला तुम्ही बघू शकता SC कॅटेगरी 93, ST कॅटेगरी 90, SC कॅटेगरी 93, OBC कॅटेगरी 93, UR कॅटेगरी 93 पर्यंत गेलेला आहे आणि EWS कॅटेगरीचा 93 गेला आहे. त्यानंतर रत्नागिरी डिव्हिजन आहे. UR कॅटेगरी 93 पर्यंत गेला आहे. OBC कॅटेगरी 93 गेलेला आहे. SC कॅटेगरी 93 पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता सांगली डिव्हिजन आहे. तर सांगली डिव्हिजनचा जो कडाप या ठिकाणी गेला आहे OBC कॅटेगरीचा 93 गेलेला आहे. SC कॅटेगरीचा बघू शकता OBC कॅटेगरी 93 गेलेला आहे. ST कॅटेगरी 91 पर्यंत गेला आहे सांगली डिव्हिजन. SC कॅटेगरी 93 गेला आहे आणि UR कॅटेगरी 94 पर्यंत गेलेला आहे सांगली डिव्हिजन. त्यानंतर सातारा डिव्हिजन आहे. OBC कॅटेगरी 93, UR कॅटेगरी 94, EWS कॅटेगरी 94, त्यानंतर OBC कॅटेगरी 94, UR कॅटेगरी 94 पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर श्रीरामपूर डिव्हिजन आहे. श्रीरामपूर डिव्हिजन बघू शकता UR कॅटेगरी 92 पर्यंत गेलेला आहे या ठिकाणी. त्यानंतर पहा SC कॅटेगरी पण 92 गेलेला आहे. त्यानंतर UR कॅटेगरी पण 93, OBC कॅटेगरी पण 93 आणि सिंधुदुर्ग डिव्हिजन पहा UR कॅटेगरीचा 93 गेला आहे आणि EWS कॅटेगरीचा 92 गेला आहे. OBC कॅटेगरीचा 92 पर्यंत गेलेला आहे आणि SC कॅटेगरीचा 92 पर्यंत गेला आहे सर्वच. त्यानंतर सोलापूर डिव्हिजनला पहा सोलापूर डिव्हिजन ST कॅटेगरी 89 गेला आहे. UR कॅटेगरी 95 पर्यंत गेला आहे. EWS कॅटेगरी 95, ST कॅटेगरी 88, OBC कॅटेगरी 95 पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर ठाणे डिव्हिजन आहे. UR कॅटेगरी 93, OBC कॅटेगरी 93, SC कॅटेगरी 92 पर्यंत गेलेला आहे आणि त्याचबरोबर OBC कॅटेगरी 93. वर्धा डिव्हिजन बघू शकता OBC कॅटेगरीचा 93 गेलेला आहे. UR कॅटेगरीचा 92 गेला आहे. OBC कॅटेगरी पण 92 गेला आहे आणि PWD बीचा जो कडाप आहे 84, PWD बीचा जो 85 पर्यंत गेला आहे वर्धा डिव्हिजन. OBC कॅटेगरी 92, UR कॅटेगरीचा जो गेला आहे 94 पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर यवतमाळ डिव्हिजन आहे. SC कॅटेगरी 94 गेला आहे. UR कॅटेगरी बघू शकता तुम्ही या ठिकाणी 95 गेलेला आहे. OBC कॅटेगरी 94 पर्यंत गेलेला आहे.